नमस्ते, कसे आहात तुम्ही? आय होप की मस्त मजेत असाल. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आहे नागपंचमी, म्हणजेच होऊन गेलेली आहे नागपंचमी. तर आता माझा ब्लॉग येत आहे, त्यामुळे खूप खूप सगळ्यांना सॉरी. ब्लॉग उशिरा येतो आहे त्यामुळे. तर आज ना सकाळी मी माझा उपवास वगैरे होता घरात, म्हणजे सगळ्यांचाच होता, फक्त मोक्षीचे पप्पा सोडून त्यांचा नव्हता. पण सकाळी ना खीर कानोले करायला म्हटलं तर घरात सगळे बोलले कोणी खाणार नाही. आई बोलले आम्हाला, तर मग मी बनवलं पण नाही. आणि इथे ना मी गावाला गेली होती, त्यामुळे देवपूजा वगैरे सगळं राहिलेलं होतं ते पुढे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला तो सगळं दिसेलच. आजच्या व्हिडिओमध्ये ना मी नागपंचमीच्या दिवशी सायंकाळचा हा ब्लॉग आहे, जे की मी म्हणजे उपवास पण सोडायचा होता आणि प्लस म्हणजे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी पण बनवत होती. तर आज ना छान अशी आळूवडी, मसाल्याची आमटी आणि परत कढी, भात, पोळ्या असं करणार आहे. तर मी कढी वगैरे त्याची काही रेसिपी दाखवली नाही तुम्हाला. मी आज आळूवडी आणि त्याची छान अशी आमटी कशी बनवते त्याची रेसिपी दाखवत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर ना ब्लॉग संपूर्ण बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हालाही समजेल गावाकडे मसाल्याची भाजी कशी बनवली जाते, ती भाजी दाटसर होण्यासाठी काय ट्रिक वापरली जाते गावाकडे. तर तशी ही भाजी बनवते मी आज. आमच्या घरी तरी सहसा करून अशीच खाल्ली जाते. तुमच्याकडे कशी करतात मला नक्की व्हिडिओमध्ये म्हणजे कमेंट करून सांगा. तर ना आता मी इथे आळूचे मी भांडे वगैरे इथे सगळं क्लीन करून घेतलेले होते, ते रचून देत होती. आणि आज ना लाईट सारखी जात होती. सकाळी मी व्हिडिओ काढला नाही त्याच्यामुळे पण म्हणजे हाच प्रॉब्लेम की लाईट नव्हती. उशीर झाला देवपूजा वगैरे करण्यासाठी. मग ना डायरेक्ट गॅसवर पाणी तापवलं, मग आंघोळी वगैरे झाल्या. तर इथे ना भांडे वगैरे घासून झाले. तिथे प्यायचं पाणी उद्या येईल, त्याच्यासाठी आजच मी इथे हा माठ वगैरे भरून घेते आणि रात्री सगळे भांडे घासेल ना तेव्हा नळाच्या पाण्याचे भांडे सगळे घासून ठेवून देणार आहे, कारण उद्या सकाळी पाणी येईल तर लवकर पाणी भरता येईल म्हणून. तर इथे ना छान माठ वगैरे धुवून घेतला, मग पाणी भरून दिलं. त्यानंतर इथे ना आता स्वयंपाक करायला घेते. तर इथे ना सगळ्यात आधी मसाला दळून घेतला, कारण लाईट सारखी करते आज. आणि पाऊस पण चालू आहे खूप जास्त. पाऊस बंद व्हायचं नावच घेत नाही आहे, त्यामुळे. तर आधी ना मग मसाला वगैरे बारीक करून घेतला. काल ना कांदा वगैरे मी खोबरं लसूण सगळं ना कापून वगैरे घेतलेलं होतं. खोबरं काही दाखवलं नाही, पण नाही ते मी, कारण आज नागपंचमी आहे ना, तर नागपंचमीचं काही कट केलं जात नाही, कापले जात नाही, किंवा कुकर ठेवला जात नाही, तवा ठेवला जात नाही. तर मी ना त्याच्यामुळे आधीच सगळे कांदे वगैरे कापून घेतलेले होते मसाल्याच्या भाजीसाठी. तेच मला आज कामात पडले. भाजून घेतले छान आणि ना फ्रीजमध्ये ठेवून दिलं रात्रभर, आणि मग आता बनवत आहे. तर त्याआधी इथे दिवाबत्ती करून घेते, संध्याकाळचा टाईम झालेला होता. तर इथे ना मी काल खूप विचार करून ठेवला होता, असं करेल तसं करेल, पण जे विचार करतो ते होतच नाही. मी खूप वेळा सांगितलं आहे. तर रात्री ना म्हणजे किचन वगैरे धुवून घेतलं होतं, ही स्टाईल वगैरे धुवून घेतली, कारण मला आहे ना किचन ओट्याची पूजा वगैरे करायची होती त्यामुळे. पण लाईट नसल्यामुळे उशिरा आंघोळ झाली, 12 नंतर लाईट आली, त्यामुळे सगळा मूड ऑफ झाला. सगळं जसंच तसं राहून गेलं माझं. तर सकाळी नैवेद्य वगैरे दाखवायचं म्हटलं तसं समोर चालल्या होत्या लेडीज, त्यांच्याजवळ दूध वगैरे देऊन दिलं आणि त्यांच्याजवळच अगरबत्ती वगैरे सगळं देऊन दिलं. सगळे चालले होते, मग त्यांच्याजवळ दिलं का ते पण देऊन देतात आपलं. तर इथे आता मी संध्याकाळची दिवाबत्ती करायला घेतली. गॅसची आता पूजा करून घेते आणि संध्याकाळचा दिवा लावून देते तिथे पण, म्हणजे छान वाटतं. अगरबत्ती वगैरे लावला का छान सेंटेड वास येतो, त्याच्याने छान पॉझिटिव्हिटी येते, त्याच्यामुळे मला बरं वाटतं. त्यासाठी मी इथे दिवाबत्ती वगैरे करून घेते. आणि ते कढई ठेवली, कारण आत्ता भांडी घासली, मला ती लागणार आहे, त्याच्यामुळेच मी ती गॅसवरती कढई वगैरे ठेवून दिली. म्हणून हे भांडे वगैरे जे लागणार आहे तेच वरती मी पहिले काढून ठेवले, कारण ना इथे बेसन पीठ वगैरे सगळं आणून घेतलं. आता दिवाबत्ती करायचा टाईम होता, म्हणून मी इथे ना खिडक्या वगैरे सगळ्या उघड्या करून घेते, कारण देवपूजा करत असताना ना दरवाजे खिडक्या सगळ्या ओपन ठेवायच्या असतात. तर इथे बघा देवाऱ्यामध्ये माझा आज इतका पसारा, मी गावाला गेली ना तेव्हापासूनचा पसारा हा आहे. म्हणजे मोक्षीच्या पप्पांनी केला होता, अमावस्या वगैरे होती ना त्या दिवशी, मोक्षीच्या पप्पांनी ना गटारी अमावस्या होती त्या दिवशी मोक्षीच्या पप्पांनी छान देवपूजा वगैरे केली होती. मी गावावरून आल्यानंतर बघितलं. पण आता इथे ना केंद्रातून ना आता रोज आहे ना बेलाचे पानं द्यायला येत आहेत ते दादा. मग ते
पानं वगैरे देऊन गेले का मोक्षीचे पप्पा लवकर उठलेले असतात, मग ते घेतात आणि तसेच ते मंदिरावर ठेवून देतात. आणि त्यांना तांदूळ वगैरे दिलं का मग ते तसंच त्यांना तांदूळ द्यावं लागतात. तर इथे नागपंचमीचं बघा, आता मोक्षीच्या पप्पांना ना सकाळपासून सांगून थकली, आता शेवटी त्यांनी ना त्यांना चिकटपट्टी वगैरे सापडली तर त्यांनी तिथे छान लावून देतात. आणि खूप रागात बघत होते ते, कारण त्यांना ना सकाळपासून सांगते आणि आता संध्याकाळी फायनली लावायलाच लावलं, तेव्हा त्यामुळे ते रागात बघत होते माझ्याकडे. तर इथे ना सगळे पान वगैरे व्यवस्थित धुवून घेते. तर आहे ना कधी पण आळूवडी करताना ना सगळ्यात आधी पान वगैरे चेक करून घ्यायचे, मगच आळूवडी करायला घ्यायची. तर इथे बघा मोक्षीच्या पप्पांनी छान मला ते सप्ता म्हणतात ना ते लावून दिलं त्यांनी. आणि आता पोळा आला का तेव्हा काढून घ्यायचं आहे. त्यांना मीच आठवण करून दिली की आज नागपंचमी आहे, तर आपण ते दरवर्षी लावतो ना, आमच्या इकडे नाही लावायचे, गावाकडे मम्मीकडे तिकडे राहायचो ना आम्ही, तेव्हा नाही लावायचे, इकडे ना सगळेजण लावतात त्यामुळे. तर इथे बघा आळूवडीची रेसिपी दाखवते. ते बेसन पीठ वगैरे घेतलं, जिरं, लाल तिखट, हळद आणि तेल टाकून घेतलं. आणि इथे छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, लिमिटमध्ये जास्त म्हणजे. आणि आळूचे पानं घ्यायचे, एक पान उभं ठेवायचं, एक पान आडवं ठेवायचे आणि असे पटापट एकावर एक लेअर बनवून हे ना एक गाळणी घ्यायची मोठी, ज्याच्यात आपण वाफवून घेणार ना त्याला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावर ना पटापट असे हे लावून घ्यायचं. आणि ते पीठ आहे ना मी पातळ केलेलं होतं, कारण ना ते पटकन लागतं त्याच्याने. आधीच उशीर झालेला होता, लाईट ये जाय करत होती, त्यामुळे मी इथे स्पीडमध्ये सगळं करायला घेतलं होतं. तर आहे ना एकावर एक पटकन ठेवून घ्यायचे. मी 3 पानांचं लेअरिंग केली होती, एकावर एक, म्हणजे त्याच्याने ना छान होतात. तर आपण असे घट्ट पीठ केलं ना त्याला आपण छान असा दोरा वगैरे असतो ना ते बांधायचं, त्याच्याने पण छान पान वाफवून निघतात. तर इथे ना माझ्याकडून ना पान वाफवायच्या टायमाला मोठं ताट ठेवलं गेलेलं होतं, कारण मला असं वाटायचं की वाफ लागणार नाही, छान त्याच्यात वाफेत होतील म्हणून. पण ना छोटं ताट ठेवलं तेव्हा व्यवस्थित वाफवले गेलं. खूप दिवसानंतर करत होती, त्यामुळे याची स्टेप मी पण चुकली थोडी. तर तुम्ही आळूचे पानं करताना कधी पण छोटं, म्हणजे जेवढं आपल्या गाळणीला किंवा त्याला, माझ्याकडे इडली मेकर आहे त्याच्यात छान वाफवून निघतात, पण मी म्हटलं आता याच कढईत भाजी करू, जास्त भांडे भरण्यापेक्षा याच्यातच आवरू म्हणून. तर मी ना इथं कंजूसपणा करायला गेली, कारण मला भांडे धुवायचा खूप कंटाळा येत ना त्याच्यामुळे. तर इथे बघा हे पानांना छान लावून दिलं आणि हे मोठं ताट ठेवलं, त्याच्यामुळे काही माझं व्यवस्थित झालंच नाही. आणि खलबत्ता ठेवून दिला वरतून, कारण मला असं वाटायचं वाफ व्यवस्थित होईल म्हणून, पण काही नाही झालं, त्याच्याने कच्च्याच होत्या. परत मी ना तिचा छोटं ताट ठेवलं, त्याच्याने छान वाफवून झालं. तर इथे पानांना आता पीठ लावून झालं, आणि उरलेलं पीठ होतं ना ते फेकून न देता आहे ना त्याच्यात छान थोडंसं पाणी टाकायचं, ग्लास किंवा अर्धा ग्लास भरून, म्हणजे त्याची अशी पेस्ट असते ना एकदम पाणी टाकून असं व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि इथे बघा भात बनवायला ठेवते, आणि ती पेस्ट असते ना ती भाजीमध्ये मसाल्याची भाजी करतो ना तेव्हा त्याच्यात टाकायचं असतं. तर आज ना कुकर ठेवायचा नव्हता, भात इथे मी पातेल्यातच बनवला खूप दिवसानंतर. पण भात पण बनवत नाही असं माझी मम्मीने सांगितलं मला नागपंचमीला. तर इथे बघा हे पानं काही कच्चेच होते माझे, काही व्यवस्थित झालं नाही. त्यानंतर ना मी छोटं ताट ठेवलं, आणि बघा हे असं पाणी टाकून घ्यायचं, पीठ उरलेलं होतं ना त्याच्यात असं पाणी टाकायचं, म्हणजे त्याच्याने ना आपली भाजी दाटसर येते, घट्ट येते म्हणजे. आणि तरीवाली भाजी तुम्ही पुढे बघा कशी बनवते मी. तरी बघा असं हे ताट ठेवलं तेव्हा माझे पान व्यवस्थित उकळले गेले आणि एकदम छान झाले होते. फक्त आहे ना पानं बघून आणायचं, लाल दांडीचे आणतात ना ते आणायचे. हे आमच्या काळ्या दांडीचे पान होते, त्याच्याने ना गळा दुखतो खाल्ल्यानंतर. तर इथे बघा मोक्षूचं आहे ना काहीतरी करामत चालू होती, पण आहे ना मी व्हिडिओ बनवायला घेतला तर त्याने ना लगेच शांत बसला आणि त्याचं व्यवस्थित ढोल वाजायला लागला. तर इथे बघा त्याची ढोल वगैरे ठेवून घेतली, छान बँजो गाडी बनवून घेतली त्याने. त्याचं छान खेळत होता, पण तो काहीतरी करणार होता, पण मी बघितलं तर त्याने लगेच स्टॉप झाला आणि त्याचं खेळायला लागला. तर इथे बघा आळूवडी छान बनवून झाल्या. लहानपणी ना अशा बघितल्या का खूप खायची इच्छा व्हायची, पण मम्मी सांगायची तसं खायचं नाही, त्याच्याने गळा दुखतो असं मम्मी सांगायची, तेव्हा खोटं वाटायचं. तर आता आहे ना इथे मी खाल्लं कोणीच नाही, कारण सगळ्यांचा उपवास होता त्यामुळे. तर आता बघा ह्याच कढईमध्ये ना तेल गरम करायला ठेवलं. तर ना मी कढईच म्हणजे गॅसचा आहे ना फ्लेम मोठी केली असं मला वाटत होतं, पण ती तशी काही झालीच नव्हती.
तर इथे ना थंडच तेल होतं. मला असं वाटलं तर बबल्स निघतात याचा अर्थ तेल गरम झालं असेल, पण नव्हतं तेल गरम झालेलं. तर इथे माझी मिस्टेक झाली. त्यानंतर गॅसकडे बघायला गेले तर आहे ना व्यवस्थित म्हणजे बटन फक्त उभं असं दिसत होतं, गॅसची फ्लेम मोठी असं वाटत होतं, पण नव्हतं ते. ही व्यवस्थित असे खुसखुशीत अशा पाहिजे होत्या, त्याच्याने तळल्या गेल्या पहिल्या याला. त्यानंतर नाही दुसऱ्या याला बरोबर तेल तापलं होतं चांगलं. आणि गॅसची फ्लेम आता व्यवस्थित मी फुल केली. हे बघा बटन आता व्यवस्थित केलं. त्यानंतर ह्या तळल्या तर खूप छान असं पाहिजे ना कडक तशा क्रंची आवाज असा कुडूम कुडूम आवाज यायला पाहिजे तशा तळल्या गेल्या. तर इथे ना भाजीच करायचा प्लॅन होता, पण इथे मोक्षूच्या काकांना ना खायची होती कढी. तर ती कढीसाठी ना त्यांनी दही वगैरे मॅगी मसाला मी सांगितलं होता म्हणून पाठवला. ताक पण पाठवतात, दही आणि ताकची मिक्स कढी आवडते, पण मी ताक न आणता कढीला दहीच आणायला लावली. तर इथे बघा मसाला सगळा भाजून घेतलेला, कांदा खोबरं लसूण आणि जिरं पण सगळं वाटून घेतलेलं. तो मसाला आता ह्याच तेलमध्ये मी टाकून घेतलं, कमी केलं तेल. त्यानंतर ना इथे 2 चम्मच काळा मसाला, 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच तीळ पण टाकू वाटली मला, त्याच्याने मसाला खूप छान दिसत होता. भाजी बघा पुढे किती सुंदर बनते. ज्याला तिखट आणि झणझणीत खायला आवडत असेल ना त्याला तर खूप आवडेल ही भाजी. आणि खूप छान झाली होती, चविष्ट लागली होती. दुसऱ्या दिवशी पण उरली ना तर आम्ही पोहेसोबत तीच भाजी खाल्ली, कारण खूप छान झाली होती. आणि आमच्या घरात अशी तर्रीवाली भाजी लागते. तर इथे बघा पाणी आपल्याला पाहिजे तेवढं टाकायचं. आणि भाजी अशी घट्ट येण्यासाठी ना ते मी बेसन पीठ मी बोलली ना आळू वडी बनवताना पीठ उरलेलं होतं त्याचं आहे ना कोटिंग, म्हणजे ते पीठ उरलेलं राहताना ते टाकायचं. या भाजीला उकळी सुटली का मग ते टाकायचं असतं, त्याच्याने भाजी ना घट्ट येते. तर इथे बघा अशी मस्त तर्रीवाली भाजी झाली होती, जी आमच्या घरात खूप आवडते. आणि इथे ना हे बघा हे खालचं असं जास्त पाणी टाकून ठेवायचं आणि ताट किंवा परात असेल ना ते आडवं ठेवायचं, जेणेकरून ना ते पीठ जे असं खाली चालले जातं पाणी वरती राहून जातं. जे खाली पीठ लागलेलं असतं ना परातीमध्ये बघा तेच मी टाकते, त्याच्याने भाजी एकदम घट्ट दाटसर येते आणि भाजी अशी खायला पण मस्त लागते. तरी इथे आली होती धुक्कळ गाडी, पाण्या पावसाचे डास मच्छर होत आहेत तर त्याच्यासाठी धुक्कळ गाडी आलेली होती. तर इथे बघा लहानपणी खूप आठवण आली मला याची, खूप मजा यायची धुक्कळ गाडीमध्ये फिरायचो किंवा घाबरायचे लहान मुलं. तर इथे बघा आज कढईमध्ये पोळ्या करायचं चाललं होतं माझं, कारण तवा तर ठेवायचा नव्हता. तर ही कढईमध्ये पोळी करणं पण खूप मोठं टास्क असतं. आपण रोज तव्यावरती करतो, आज कढईत करणं ते पण आणि व्यवस्थित येणं पण खूप मोठं टास्क होतं माझ्यासाठी. कढई तर अर्धी जळालीच होती माझी डायरेक्ट. तर मी म्हटलं आता व्हिडिओमध्ये पण दाखवते, नागपंचमीच्या दिवशी तवा ठेवत नाही ना त्याच्यामुळे ही ठेवली कढई, त्याच्यामध्ये पोळ्या व्यवस्थित झाल्या. आणि इथे बघा गॅस केव्हाचा चांगला होता ना, आता मी कढी बनवली ना त्याच्यामुळे खराब झाला. तर बघा आज काही असा माझा देवारा दिसते, पूर्ण पसारा गावाला गेली त्यामुळे. तर बघा असा माझा स्वयंपाक झाला होता, कसं वाटतंय सांगा. आणि त्याच्यामध्ये ना ती भाजीच्या तरीमध्ये छान आळू वडी टाकायची, मग खायचं, खूप छान लागते भाजी. तर कसं वाटलं मला आजचा व्हिडिओ नक्की सांगा ना. आता इथे सगळे भांडे वगैरे घासले, प्यायच्या पाण्याचे आणि दिवा वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे तिथे. आणि सगळं आवरले गेलं आणि उद्या सकाळी पाणी येईल ना तेव्हा सगळं व्यवस्थित परत भरावं लागेल. तर इथे बघा आमची झोपायची तयारी चालली, ती सगळे झोपले बाकीचे. आणि आता मी आराम करेल तेवढ्यात मोक्षून इथे काढलेला होता पसारा. जेवण वगैरे झालं आणि श्रीखंड खायला काढलं होतं, त्याच्यानंतर परत अजून पसारा करायला घेतला. तर असा होता आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय, भेटूया आपण अशाच नवीन अशा ब्लॉगमध्ये.